छत्रपती शाहू महाराज निवेदन करतो। या प्रजासभेला उपस्थित असलेले बसपाचे नेते देवाभाऊ, दुसरे दर्शना दुराने, सोमच्या बहीण प्रज्ञा प्रमोद दोंडे, महेश मुंदडा, विचारपेठेवर उपस्थित असलेल्यांचे पृथ्वी मोरे, आमचे माझ्यासोबत आलेले माझ्या जमलेल्या पदाधिकारी, खरं तर सोमची प्रकर्षण गाणी होती। एक धान्या वाघ आमच्या डिपोचं काम करत होता, तो या सभेत नसल्यामुळे मला फार दुःख होतं, पण त्या चळवळीची धुरा प्रज्ञा घेते याचा मला फार मोठा आनंद आहे। मला कळालं की ते BJP सुद्धा इलेक्शन लढवत। माझ्या बांधवांनो, BJPला मतदान करू नका, ते विष आहे, बहुजन समाजाचं ते विष। ही विषवल्ली वाढायची नसेल तर ह्या वाढा त्याला रोखलं पाहिजे। 14 पासून कुठलाच वर्ग सुखी नाही, कामगार सुखी नाही, दलित सुखी नाही, शेतकरी सुखी नाही, विद्यार्थी सुखी नाही, कोणच सुखी नाही। ही विषवल्ली ह्या वाडामध्ये येऊ देऊ नका। बाबासाहेबांच्या घटनेच्या माध्यमातून गृहमंत्री झालेला अमित शहा काय म्हणतोय, सभागृहामध्ये म्हणतोय आंबेडकर 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 असा जप करण्यापेक्षा देवाचा जप केला असता तर स्वर्ग प्राप्त झाले होते। ह्याच्या बाण बघितला तर स्वर्ग। बाबासाहेबांच्या घटनेचा आधार घेऊन गृहमंत्री झालेला माणूस सभागृहामध्ये बाबासाहेबांचा तिरस्कार करतोय, तो BJPचा आहे मित्रांनो। दिवसा ढवळ्या दिल्लीला बाबासाहेबांची घटना झाली, पंतप्रधान अजून एक शब्द त्याच्यावर बोललेला नाही, याचा अर्थ ते मूक संमती देत आहेत मित्र। तो BJPचा हेगडे नावाचा कर्नाटकचा खासदार काय म्हणतोय, आम्ही घटना बदलण्यासाठी सत्य चालूय म्हणतोय का नाही? ते का हात लांब हाय पुढच्यात हात काढला तर बाबासाहेबांच्या आवडात हे BJPचं विष पसरून देऊ नका माझ्या आया बहिणीनो। मला कळालं RPI पण राहिले, पण RPIला मत म्हणजे BJPलाच पाणी आहे का नाही? आम्ही आठवले साहेबांना म्हणत होतो जाऊ नका BJPकडे, बाबासाहेबांचे ते शत्रू आहे, पण तळ ठोकलाय तिथं त्यांनी। आणि ते म्हणतात आम्हाला मत टाका, तुला कसं मत, तुला मत तर म्हणजे BJPला मत आहे, आणि घड्याळ पण इथं आहे म्हणत दादा, आमच्यात लय दादा आहे, महाराष्ट्रात दादा असतात, आमच्यात लय दादा आहे। काय म्हटला दादा ह्यो, गेल्या महिन्याचं स्टेटमेंट आहे, एका घरात एकानंच PhD करायची। शिक्षणावरचा राग आता मित्र माझ्या आया बहिणीनो, PhD म्हणजे संशोधन असतं, संशोधनाला सुद्धा रोखण्याचं काम दादा करू लागलेले आहे। आणि म्हणून माझ्या बांधवांनो, इथं फक्त बसपच आहे, त्या बसपाने जे उमेदवार दिले त्या सगळ्यांना मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पाठिंबा डिक्लेअर करण्यासाठी काय BJPने केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेच्या माध्यमातून या देशाचे सगळे कारखाने सरकारच्या मालकीचे होते, सगळ्या कंपन्या सरकारच्या मालकीच्या होत्या, सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या होत्या, पोरं शिकत होती, सरकारी नोकरीला लागत होती, सरकारी माणूस पगार घेत होती, रिटायर झालं तर पेन्शन घेत होती तर नाही। या BJP वाल्याने सगळं विकलं, सगळे कारखाने विकले, सगळे खाजगी केले का नाही? पोरं शिकलं तर नोकरीला लागेल, पण सरकारी नोकरी त्याला मिळत नाही, आहे का परिस्थिती? हात वर करा कुणी पण, 14 पासून माझं पोरग सरकारी नोकरीला लागलंय,
बीजेपीवाले संपवल्या, रिझर्वेशन संपवलं. लागलाच बरोबर नोकरीला तर सरकारी मन पगार नाही, रिटायर झालं पेन्शन नाही. कसं जगायचा फार मोठा प्रश्न तयार झालाय माझ्या बाजूला. सगळे कारखाने खाजगी केले का नाही? सगळ्या सुविधा खाजगी केल्याने बाबासाहेबांनी या सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या केल्या होत्या. काय सुविधा आहे तुमच्या? बँक तुमची सुविधा आहे, LIC तुमची सुविधा आहे, रेल्वे तुमची सुविधा आहे, एसटी तुमची सुविधा आहे, विमान तुमची सुविधा आहे. सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या होत्या. पोरं शिकत होती, नोकरीला लागत होती, सरकारने पण पगार काय प्यायचं. मग 20 पैकी पाळी आली आमच्या वाट्याला. फ्रस्ट्रेट झाल्यात पोरं. त्या वसाहतीमध्ये 50-60 पोरं ग्रॅज्युएट असते का नाही? नोकऱ्या नाहीत माझ्या बांधवाडो. हे बीजेपीचं कर्तृत्व आहे. वाट लावली आमची बीजेपी. जेव्हा समाज कलाच्या त्या वसतिगृहामध्ये 2 वर्ष झालं पोरांना अनुदान नाही, कपडे नाहीत, बूट नाहीत. मित्र, मी गेल्या महिन्यामध्ये लातूरला विद्यार्थी वसतिगृहामध्ये गेलो होतो. पोरांची खाण्याची वादी झाली मित्र. आणि हे पैसा कुठे द्यायलात? कुठे द्यायलेत पैसा? नाशिकला जो कुंभमेळा होतोय त्याला 14,000 कोटी रुपयाची तरतूद केल्या देवाभाऊनं. त्या देवाभाऊनं कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटी. कशासाठी? गांजा पिण्यासाठी. अरे इथं पोरं नोकरीला नाहीत, अन्नान करण्याची पाळी आल्या. हे मोदी म्हणतात भारत आर्थिक दृष्ट्या 2 नंबरला गेलाय. खोटं बोलतोय तो, खोटं बोलतोय मित्र. दरडोई उत्पन्नाचा सर्वे झालाय भारताचा, जगाचा. त्या भारत 144 नंबरला गेलेला आहे. दरडोई जो पण घटतंय, पोरांना नोकऱ्या नाहीत आणि काढल्या स्कीम काढल्या. काय? लाडकी बहीण. अरे बहीण म्हटल्यानंतर पट्टी लावता येईल का? बहीण म्हटल्यानंतर सगळ्या बहिणी सारख्याच का नाही? आता यांनी पट्टी लावल्या. ज्याच्या घरात स्कूटर आहे बहीण नाही, ज्याच्या घरात टीव्ही आहे बहीण नाही, ज्याच्या घरात नोकरी आहे ती माझी बहीण नाही. बहिणीला असं कुठं बघतात का नाही? बहीण आली की ती बहीणच असते. ती गरीब आणि श्रीमंत बघायची नसते. अरे लाडकी बहीण म्हणण्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या मागास स्त्रियांना असं तर म्हण की बहीण म्हणायचं, पट्टी लावायची. आणि आता शिंदे म्हणते माझ्या लाडक्या बहिणी, दादा म्हणते माझ्या लाडक्या बहिणी. तेव्हा कुणाला भाव मानायचं? तिथं कुणाला भाव मानू? त्या दादाला मानू का त्या बीजेपी देवा भावाला मानायचा? हा प्रश्न आमच्या आया बहिणीच्या समोर पडलाय. माझ्या आया बहिणीनो, 1500 रुपयासाठी कमळाला मतदान करू नका. तुमची पिढी, पुढची पिढी महत्वाची आहे. माझ्या आया बहिणी 1500 रुपये घेताना विचार करा. माझं पोरग शिकतंय, शिकलेल्या पोरगाला हे नोकऱ्या देना झाल्यात. आमचं आरक्षण संपू लागले. SC ST OBCचं आरक्षण संपवलंय त्यांनी. 28 नोव्हेंबरचा महासत्ता लोकसत्तावाचा, 28 नोव्हेंबरचा लोकसत्तावाचा भारतात SCचं रिझर्वेशन फक्त 2.5% भरलंय. किती भरलंय? 2.5%. सगळं बामणांनी खाल्लंय. सगळ्या भांडवलदारांच्याकडे हे सगळे देत चालले. भांडवलदारांना जोपासत चालले. अरे फौजीमध्ये कधी खाजगीकरण होतंय का? फौजीमध्ये 4 वर्षासाठी असं कधी झालेलं नव्हतं माझ्या बाजूनं. 4 वर्षासाठी फौजी, 4 वर्षानंतर रिटायर. मग काय करणार पोरग? काय खाणार पोरग? आणि म्हणून हे सगळं खाजगीकरणाचा लोट बीजेपी वाल्याने आणलेला आहे. तेव्हा त्यांना तुम्ही मतदान करू नका माझ्या आया बहिणीनो. कमळ चिन्ह म्हणत कुठं आमच्यात बागा फुलाने तेव्हा कमळ या लागले. हत्ती महत्वाचा आहे. किती बोंबलू द्या, हत्ती त्या तालानं चालतोय. हत्तीचं वैशिष्ट्य आहे, किती कुत्री भुंकू द्या, हत्ती त्या तालानं चालतोय. तसा आमचा नियम आहे, किती बोंबलू द्या आम्ही आमच्या तालानं चालणार. आम्ही जागा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 मांग महार परिषदा घेतल्या होत्या. 14. मी बसपाचं फार मनामधून कौतुक करतो. त्या 14 मांग महार परिषदेच्या अनुषंगानं
बाबासाहेब म्हटले होते मला मुलगी असती तर मी मांगाला दिली असती. आज बसपानं मोठ्या मनानं प्रज्ञाला तिकीट दिल्यामुळे फार मोठी बाबासाहेबांचा विचार बसपा पुढे नेतात. मी तरुणांना सांगतो पैशाचं वाटप करतील, पैसे देतील, साड्या देतील. अरे लेका हो, 75 वर्ष सत्ता भोगली आमच्या आई बहिणीनं साडीसाठी तुम्ही रांगेत उभं करताय. ह्यालाच म्हणायचं का स्वातंत्र्य? 1500 रुपयासाठी आमच्या आई बहिणी मुरकंड पडल्या, ह्यालाच म्हणतात का स्वातंत्र्य? अरे त्या सांगलीमध्ये का भांडवलदारानं कोरोनाच्या काळात पाव किलो पावडर वाटण्याचं डिक्लेअर केलं. 2 म्हातारे मेल्या चिंगरून पावडरीसाठी. ह्यालाच म्हणायचं का स्वातंत्र्य? स्वातंत्र्याचा आस्वाद आम्हाला घेता आला नाही. म्हणून बाबासाहेबांनी मताची व्याख्या सांगितली. तरुणांनो, मत म्हणजे तुमचा स्वाभिमान आहे, मत म्हणजे स्वतःचा संसार सुखी करण्याचं साधन. म्हणजे उद्ध्वस्त केलेत का नाही? आज आमची पोरे शिकून बेकार आहेत, महिला शिकून बेकार आहेत, काम हाताला काम नाही, सगळ्या वस्तू परदेशात आला रे. साईड बट्ट्या उकरून लमान जगत होता का नाही? आले पोकल्यान, उकरते पण, भरते पण, घेते पण. ते नामी बघाले माहिती कसं काम करत. आमच्या हाताचं काम गेलं का नाही? साईड पट्ट्या विकरून लमान जगत होता. दुसऱ्या थंडीच्या काळात खेड्याची माणसं खपल्या कापून 5 पिंड्या आणत होते आणि खपल्या झडून 4 घास खात होते. आता मशीन आलं, खपली काढायला मशीन, ऊस तोडायला मशीन, रस्ता झाडाला मशीन. जगायचं कसं? माझ्या बांधून हा फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आज बसपानं जी एक फळी तयार केली, त्या फळीच्या पाठीमागे राहा. त्या RPI म्हणजे BJPचीच बी टीम आहे. दादा म्हणजे BJPचीच बी टीम आहे. त्यांच्यात आता बिल लागलंय का अगोदर कळत होते का नाही? तुला अगोदर कळायला पाहिजे होतं का नाही? बाबासाहेबांच्या विचाराला विरोध करणारी ही BJPची पिलावर वाढू देऊ नका. माझ्या बाजूनो वाढू देऊ नका. राजाचा मुलगा राजा बाबासाहेबांनी उद्ध्वस्त केलं. जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष होईल त्याला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. त्यावेळेस त्याचे एक सहकारी म्हटलं मिस्टर आंबेडकर आज लय खुश दिसते. आणि काय झालंय? बाबासाहेब म्हणले राजाचा मुलगा राजा हे मी उद्ध्वस्त केले. जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष होईल त्याला मताचा अधिकार मी दिलाय, म्हणून मला आनंद झाला. तो म्हणला मग काय फरक पडणार? बाबासाहेब म्हणले एखाद्या झोपडीची माता आपल्या बाळाच्या पाण्याची दोरी हातात घेऊन जोजवत असताना स्वप्न बघेल आज ना उद्या हा माझा झोपडीचा पोरगा या देशाचा पंतप्रधान होईल, राष्ट्रपती होईल, हे स्वप्न देऊन आलोय. आमच्या हातात 75 वर्ष झालं सत्ता नाही. एक वाक्य वाचलं बाबासाहेबांचं कांशीरामनी, आज ना उद्या माझी जमात राज्यकर्ती बनेल. हे वाक्य वाचलं कांशीरामनी. महाराष्ट्रात ते उत्तर प्रदेश मध्ये गेले आणि साळी माळी केली. त्यामुळे कुस्ती नाही, नंतर सुतार नवार कुंभार मांग महाडोळ सबार तरी बसवायचे मराठा कुंभ मराठा सगळ्यांना गोळा केलं आणि राजकारण सुरू केलं का नाही? भारतातलं मोठं राज्य उत्तर प्रदेश 4 वेळेस मायावती मुख्यमंत्री झाली. हे आपण करू शकतोय महाराष्ट्रामध्ये मित्र, करू शकतोय आपण. सगळ्या जाती जमातींना जर आपण एकत्र केलं तर आपण सत्ता घेऊ शकतो का नाही? पण महाराष्ट्रामध्ये RPI वाले देखील आमदारकी दे, खासदारकी दे. अरे एकानं काय होणार आहे? बहुजन समाजाचं काय होणार आहे? मातंग मेळावा घेतला तर पुण्यामध्ये अध्यक्ष रामदास आठवले होते मातंग मेळाव्याचे. आणि मी म्हटलो साहेब टीव्हीला बघतोय, रेडिओला ऐकतोय, खासदारकी आठवल्यानंच पाहिजे, आमदारकी आठवल्यानंच पाहिजे, मंत्रिमंडळ आठवल्यानंच पाहिजे. दुसऱ्यासाठी काहीतरी मागायचे म्हटलं, दुसऱ्यासाठी काहीतरी मागायला पाहिजे का नाही? एक पास. बहुजन समाज पार्टी बहुजनाचा विचार करणारी पार्टी आहे.
इथं बसलेला उभा राहिला प्रत्येक आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, मंत्री झाला पाहिजे, हे स्वप्न घेऊन जगणारी पार्टी म्हणजे बहुजन समाज पार्टी आहे. त्याला साथ देण्यासाठी या वार्डात मी प्राध्यापक सुकुमार कांबळे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. कमळाचा नाद करू नका माझ्या बहिणीनो. कमळ एक असं फुल आहे, उमललं की भुंगा घो 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 करत येतोय, मध्ये बसला की पाकळ्या मिटून घेते, त्या भुंग्याचं खतच होतंय. 14 पासून आमचं खत झालंय का नाही? बीजेपीच्या नादाला लागून 14 पासून आमचं खत झालंय. पोरं नोकरीला लागली तर सरकारने पगार घेत नाहीत. अरे प्राध्यापक सुकुमार कांबळे 1.5 लाख रुपये पगाराचा रिटायर झाला, पेन्शन घेतोय 75,000 आणि माझ्या नंतर पोरग नेमले, पोरग पगार घेते 4,500 कॉन्ट्रॅक्ट बेस. हे बीएडचा मास्टर झाला, चिपलेली पोरातील कॉन्ट्रॅक्ट बेस. बीएडचा मास्टर झाला 3,500 पगार कॉन्ट्रॅक्ट बेस. पेमेंटचा मास्टर झाला 4,500 पगार कॉन्ट्रॅक्ट बेस. एकदा डीएचा मास्टर झाला की तुम्ही लगीन करणार, त्या 2,500 मध्ये आयच्यापेक्षा बाच्यापेक्षा पूर्ण करता येणार नाही. मास्तर येडे होईल, केस तोडून घेईल, जख मारली टिपडी म्हणून. यावेळेस आपल्या तरुणांच्या वाट्याला आणल्या का नाही? महिलांचा तर विचारच करत नाही ते. महिलांना अजून सुद्धा बीजेपीवाले मंदिरामध्ये जाऊ देणं झाल्यात. तो सांगलीचा किडा काय म्हणतोय, टिकली लावून माझ्याशी बोल. तू देवाभाऊच्या बायकोला सांग की टिकली लावायला. तू सांगलीचा भिडे आमच्या एका पत्रकार पोरगीला म्हटलं माझ्याशी टिकली लावून बोल, त्या देवाभाऊच्या बायकोला सांग की. तो म्हणतो 9 वारी नेसूनच आमच्या बायकांनी देवळात यायचं, त्या देवाभाऊच्या बायकोला सांग की 9 वारी नेसायला. हे सगळं हिंदुत्वाचं ह्या डोक्यावर मारण्याचा ते प्रयत्न करू लागलेले आहेत मित्रांनो. आणि आमच्या डोसक्यावर मारलाय राम. कोणाचा राम? आमचं दैवत राम नाही, जाता आहे, जोगा आहे, यल्लम आहे, खंडूबाई बिरूबाई सगळ्यात कुजा लागल्यात. आमची सटवाय कुजा लागल्या नाही, हे म्हणतो राम. आमचा राम दैवत नाही काय, राम राज्य आणणार म्हणतात ते. लेका रामाचा इतिहास आम्हाला माहित आहे. एक वेळ शंभूक नावाचा मागासवर्गीय तपश्चर्याला बसला, ते तपश्चर्या बसल्याने बामणाचं पोरग मेलं. बामणं खवळली, रे रामा तुझ्या राज्यामध्ये हाहाकार मागलाय, मागासवर्गीय आमची बरोबर केल्यामुळे आमचं पोरग मेलं. राम पण लय हुशार, त्याला मला दाखवा कोण आहे ते. बरोबर नाही साहेब? रामाला शंभूक तपश्चर्याला बसला होता. रामाने विचारलं पाहिजे किती पुस्तक वाचलीस, तुझा गुरु कोण, काय तर विचारलं पाहिजे. नाही काय विचारलं रामानं, तुझी जात कोणती. तो म्हणा मी भिल्लाचा. राम म्हटला आमच्या धर्मामध्ये भिल्लाला विद्या घेण्याचा अधिकार नाही. काय कारण रामानं एका छटक्यात मुंडकं उडवलं. त्या रामायणातच लिहिलंय बाबा हो, उद्या राम राज्य आलं की मुंडकी राहतील का आपली. पुन्हा हिंदुत्व आणण्याच्या, पुन्हा वर्णव्यवस्था आणण्याच्या नादात बीजेपी वाले आहेत. हिंदुस्थान करणार म्हणतात. अरे बाबासाहेबांनी घटना लिहिली, त्यावेळेस त्यांची पिलावळ त्यावेळेस म्हणत होते तिकडे पाकिस्तान तर इकडे हिंदुस्थान. बाबासाहेब म्हणते नो, माझी घटना धर्मनिरपेक्ष आहे. त्या देशामध्ये सगळ्या धर्माची माणसं राहतात, हिंदू राहतो, मुस्लिम राहतो, शीख राहतो, बौद्ध राहतो, सगळ्या धर्माची माणसं राहतात. ह्या देशाचं नाव हिंदुस्थान केलं तर मुस्लिमांनी काय करायचं, ख्रिश्चनांनी काय करायचं, बौद्धांनी काय करायचं. पुन्हा नावासाठी देश तुटेल फुटेल, पुन्हा आपण पारतंत्र्य जाऊ. बाबासाहेबांनी ते नाव नाकारलं आणि या देशाचं नाव भारत ठेवलं आणि इंग्रजीमध्ये इंडिया ठेवलंय. आणि हिंदुस्थान म्हणाले, हिंदू का बिंदू. हिंदुस्थान हा देश भारत आहे, इंग्रजीमध्ये इंडिया आहे, बरोबर नाही. अरे ती ह्यांची पिलावळ म्हणत होते तिकडे हिरवा तर इकडे भगवा राष्ट्रध्वज. बाबासाहेब म्हणे नो, आपल्या देशात लय रंग आहेत, निळा आहे, पिवळा आहे, हिरवा आहे, काळा आहे, सगळे रंगच आहेत. पुन्हा राष्ट्रध्वज जर भगवा ठेवला तर रंगासाठी देश तुटेल फुटेल. बाबासाहेबांनी नाकारलं आणि या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा मध्ये अशोक चक्र मांडलंय. मित्रांनो आपला राष्ट्रध्वज आहे.
ते म्हणत होते की पिलावल बीजेपी वाल्यांची या देशाचं राष्ट्रगीत वंदे मातरम करा. काल परवा शाळेसाहेब सगळ्यांना कंपल्सरी केलं वंदे मातरम. बाबासाहेब म्हटले वंदे मातरम कोणाची मागणी आहे? तो वोट वाचला रे. वंदे मातरम एकाच धर्माचं गुणगान गाणारं गीत आहे. जर 26 जानेवारी 15 ऑगस्टला जर एकाच धर्माचं गुणगान आपण गाऊ लागलो तर इतर धर्मे दुःखी होतील. आणि म्हणून बाबासाहेब वंदे मातरम नाकारलं. या राष्ट्र या देशाचं राष्ट्रगीत जन गण मन झालं. मित्रांनो, हे बीजेपीची पिलावळ RSS वाले तिरंग्याला शाल्यूट देत नाहीत. वंदे मातरमच म्हणतात, राष्ट्रध्वजाला मानत नाहीत. भारत म्हणत नाही, हिंदुस्थान म्हणतात. ती चाल मित्रांनो तुम्ही ओळखली पाहिजे. उद्या जर हा देश हिंदुस्थान झालं तर मग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राती शूद्र जाती पोट जाती पुन्हा आमच्या बोकांनीवर हे मारणार आहे आणि आमच्या गळ्यात गाडगण पाठीमागं पेसाठीच येणार आहे. त्यांची मानसिकता ते आहे मित्रांनो. आणि म्हणून या मानसिकतेला जर कोलायचं असेल, उद्ध्वस्त करायचं असेल तर RPI आपलं नाही. बाबासाहेबांचा स्वप्नाचा पक्ष आहे तो RPI. त्यांनी कुठं नेऊन बांधला? कमळाकडे बांधला. मोदी मध्ये एक त्यालाच द्या, सगळीकडे खुश आहे. बीजेपीला RPI ला बौद्ध समाज सुद्धा मत करणार नाही, हे लिहून घ्या. बौद्ध समाज हुशार आहे का नाही? कट्टर बीजेपीच्या विरोधातला बौद्ध समाज आहे. मातंग समाज जरा गोंधळ होईल, त्यावेळेस गोंधळ होऊ देऊ नका. तुमचं एक मत त्या 4 लोकांना द्या. ती सोम लोंढेंना आदरांजली ठरणार आहे मित्रांनो. आदरांजली ठरणार आहे. सोम लोंढे ह्या जातीवादाच्या विरोधात होता का नाही? कट्टर विरोधात होता. बाबासाहेबांच्या बद्दल, अण्णाभाऊंच्या बद्दल एका माणसानं नुसतं काहीतरी बोललं तर मारत आणलं होतं सोम लोंढेनं. एवढा कट्टर भीमसैनिक होता. मी जाता माझ्या आई बहिणीनं त्या 2 दिवसामध्ये खाऱ्याची वाटणी होईल. पैसे त्याला बळी पडू नका. 1500 काय दररोज 1.5 लाख पगार बायकोला देतो, 1500 बायको म्हणते माझी. कशाला 1,500 घेऊन पुढची पिढी उद्ध्वस्त करू नका. तुम्ही विचार करा, 1,500 घेताना पोरग शिकतंय, त्याला नोकरी लागल काय? आणि जर हे बीजेपी वाले जर नोकरी देत नसेल कशाला ते 1500 जाळायचं का? पोटाला चिमटा देऊन आपण पोरं शिकवतोय, त्या पोरांचं आयुष्य बर्बाद करत चाललेत हे बीजेपी वाले. बघा, साळी माळी मागाशी नावं घेतली, एक तर ह्याच्या कॅबिनेट मध्ये आहे का केंद्राच्या? एक सुद्धा नाही. हे साळी माळी केली तर आपली कुस्ती नावी दंगा सुतार लवार कुंभार मान माडोर कमर किसाडी गोसावी कैकाडी पाचोबारती मराठा कुणबी मराठा. केंद्रातल्या कॅबिनेट मध्ये कोणच नाही, सगळी बामणच आहे. आणि राफेल उडवताना काय करावं त्या संरक्षण मंत्र्यानं? लिंबू ठेवलायचा का खाली उडव म्हटला राफेल. ही मानसिकता ओळखा माझ्या बाजून. मी तरुणांना हात विनंती करतो, बीजेपीच्या कमळाकडे वळू नका. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केले त्यांनी. आमच्या बहिणींना पुन्हा नऊवारीच नेसा, टिकल्याच लावून फिरा, देवळात येऊच नका. ही मानसिकता डेव्हलप करत चाललेत ते. अरे बाबासाहेबांनी काय खायचं, काय प्यायचं, काय नेसा ते स्वातंत्र्य घटनेच्या माध्यमातून दिले का नाही? हे बीजेपीची पिलावर RSSचे बजरंग दल असेल, हे मुस्लिमांना कत्तलखान्यामध्ये जाऊन मारू लागलेले आहेत. गाईच कापली, ह्याव कापलं, त्याव कापलं. अरे तू काय खायचं खा की, आमच्या काळ वय आले. 600 आणि 800 रुपयाचे किलो खाण्यापेक्षा 200 गरगरीत होती आम्ही. त्यात सुद्धा त्यांनी आणलंय, अडथळा केलाय. हेच खा तेच खा. हे सगळं मित्रांनो आपल्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे, बाबासाहेबांच्या विरोधात आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांना तिरस्कार आहे. बाबासाहेबांनी घटना लिहिली का महारानं घटना लिहिली हे त्यांना मान्य नाही. तो शंकराचार्य आत्ताच्या काळात म्हणालाय, काय म्हणतोय? बामण तोंडातून जन्माला आला. 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांचा शंकराचार्य म्हणालाय, बामण तोंडातून जन्माला आला. क्षत्रिय बुवातून आला, भाऊतून आला, वैश्य जांगेतून आला आणि मांग मार ढोर चांबार पायातून जन्माला आले. म्हणे तोंडातून तुझा जन्म? काय घातले तोंडातून? या असल्याशिवाय अंबुजाला काय हे नाही. आम्ही ठिकऱ्याला भारी देतोय.
तोंडातून जन्माला बामणाचा अजून सुद्धा हे सांगायला लागल्यात आणि तुम्ही पायातून जन्म तुम्ही आमची सेवाच केली पाहिजे म्हणाल्यात। मित्रांनो, बाबासाहेबांना असं होतं ते असं केलंय, सगळ्यांना एका लाईन मध्ये आणले, ते त्यांना नको आहे, त्यांना ना धसतंय। आज आमची पोरं सूट फूट कोट टाय घालून फिरतायत, ते बीजेपी वाल्यांना परवडत नाही, बघवत नाही, लय ताटलाय मग तुझ्या बात काय। आणि आमच्या पदरनं कपडे घालतोय पण जळतंय ते। 75 वर्षाच्या काळामध्ये हलगी वाजवायला आला नाही माग म्हणून, हलगी वाजवायला आला नाही माग म्हणून अंबाजोगाला मांगाच्या पोराला मारून मारून बोरवेल मध्ये कणक टाकलं का नाही। या वाजता तुमच्या वाट्याला येणार आहे मित्र। मंदिरामध्ये मागायचं पोरग गेलं म्हणून त्या तापलेल्या तव्यावर बसवलं ना 2 वर्षापूर्वी, टीव्हीला बातम्या ऐकलं नाही, ही त्यांची मानसिकता आहे। आणि म्हणून त्या वार्डामध्ये 5 नंबर आहे ना, त्या वार्डामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये हत्तीच फिरला पाहिजे आणि हत्ती नगरपालिकेत महापालिकेतच गेला पाहिजे। आणि ह्या 4 जर गेली निवडून तर त्यांचं काय ऐकणार आहेत का। लय मोठा फंड असतोय आपला, लय मोठा फंड, पण ते कुणाला तिकीट देतात, वैभा म्हणणाऱ्याला देतात, हात वर करणाऱ्याला देतात। आणि मग आता पण जी निवडून गेली त्या बीजेपीच्या मार्फत सही करतात, पाकिट घेतात, निघून येतात, सगळा फंड तिकडं। मागासवर्गीय फंड आला की कुलकर्णीच्या दारात नारळ फुटतोय आणि आमच्यापर्यंत आलं की डांबर संपतंय यांचं, खाड 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 रस्ता आमचा। आम्ही विचारलं गेलो ते म्हणतात पुढच्या बजेटमध्ये घेऊया, आमचा फंड तिकडं, आमचा पैसे ते खर्च करतायत, चहा सुद्धा आमच्या पैशानंच बीजेपी वाले पितायत, हे लक्षात घ्या, आमचा पैसा आहे। SC ST OBC साठी समाज कल्याण आहे। मी आठवले साहेबांना विचारतो, समाज कल्याणच्या मार्फत तुम्ही काय कामं केली, कुठल्या समाजाला डेव्हलप केलं, 4 कार्यकर्ते डेव्हलप केलेले मला सांगा बरं। समाज कल्याणचा फंड SC ST OBC साठी असतोय, तो तुम्ही खर्ची टाकत नाही म्हणण्यापेक्षा तुमचं तिथं कोण ऐकतच नाही। आणि म्हणून RPI ला पाणी पाजलं किती कमळाच्याच मळ्यात जाणार आहे, लक्षात घ्या। आणि दादाला घड्याळ बांधलं तर ते कमळाकडे जाणार आहे। काय या दादाचं कौतुक सांगावं। 70,000 करोड रुपयाचा भ्रष्टाचार दादावर आहे, 70,000 करोड। पंतप्रधान म्हटले 70,000 करोड रुपयाचा भ्रष्टाचार करणारा दादा, अशी घोषणा केल्या केल्या दादा बाक्षीनं बीजेपी मध्ये गेला। का गेला, भ्रष्टाचार पण दाबला, इज्जत वाचली, प्रॉपर्टी पण वाचली। आता बिनसा लागले, बिनसाले म्हणून स्वतंत्र राहिले। आणि बीजेपीचा अध्यक्ष काय नाव, या महाराष्ट्राचा बावनकुळे, सांगलीत म्हटला दादाला, दादा लय गुरमीत राहू नको, अजून फाईल आमच्या ताब्यात आहे। 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा दादा बीजेपीने घेतलाय। बाया बांधवांनो, बीजेपी भ्रष्टाचार करणारी पार्टी आहे, भ्रष्टाचार करणारी पार्टी आहे, गुंडगिरी पोचणारी पार्टी आहे, 2 नंबरला आधार देणारी पार्टी आहे। 14 पासून आमची पोरं व्यसनाच्या नादाला लागले। पोलीस स्टेशनच्या शेजारी गांजा मिळते, पोलीस म्हणतात आम्हाला माहित नाही, पोरग घेऊन येते गांजाचे पुढे। त्यांनी वाढवले मित्रांनो, ह्या सगळा गांजा असेल, दारू असेल, जुगार असेल, हे त्यांच्या डोक्यात आहे। बहुजन समाजाची पोरं शिकूच नाही, शिकली तर सत्तेत येऊच नाही, नोकऱ्यात राहूच नाही, ते व्यसनामध्ये गुंग झाली पाहिजेत, पिढ्या आणि पिढ्या बर्बाद झाल्या पाहिजेत, याच्यासाठी ते सगळा प्रोग्राम राबवतात। बघा ना, बीजेपीचे उमेदवार आमच्या सांगलीमध्ये सगळे गुंड उभे केलेत, सगळे भ्रष्टाचारी माणसं त्यांनी चिठ्ठी दिलेले आहेत। उद्या जर बीजेपीला तुम्ही मतदान केलं तर हा विभाग सुद्धा त्यांच्या ताब्यात गेला तर आपलं वाटोळ होईल। मी हा विनंती करतो माझ्या आया बहिणींना, 1500 साठी त्यांना मतदान करू नका, लागलं तर आम्हाला आम्ही वर्गणी काढून 1500 देतो, पण बीजेपीच्या काय नादाला लागू नका। माझ्या आया बहिणींनो, महिलांना तर फार कमी समजतात। अरे सभागृह बांधला, सभागृह लोकसभेचं, सभागृहाच्या उद्घाटनला कुणाला बोलवायला पाहिजे होतं, कुणाला, मुरुमला बोलवायला पाहिजे। राष्ट्रपती हा सन्मान आहे,
त्याने एक महिला आहे आणि महिलेमुळे ते सभागृह वाटेल म्हणून मुरुमला बोलवलं ना. एवढा स्त्रियांचा अवमान करणारा पक्ष आहे का नाही. राम मंदिर बांधलं, कुणाला बोलवायला पाहिजे होता? मुरुमला बोलवायला पाहिजे होतं. आणि आमची माती नेली मांगाची आणि मांगानाच मंदिराच्या बाहेर ठेवलं. आणि म्हणून मंदिरामध्ये तुम्ही जायच नाही. महिला गेला तर देव वाटतो, देव विटाळतोय. ही मानसिकता बीजेपी वाल्याची आहे. म्हणून माझ्या बांधवांनो, बीजेपीचं कमळ फुलू देऊ नका. मला माहित आहे खारं येणार आहेत रात्रीच, त्या दिवशी मटण आणा की खावा आणि हत्तीला चाल द्या. घ्या म्हणत नाही, खावा म्हटले मी. घ्या कुठं म्हटले? खावा, हत्तीला चाल द्या. त्यांचं मत आहे मान मार पैशाने विकत घेतोय मी, पैशानं. ही त्यांची गुरमी तुम्हाला उतरावी लागेल. उतरावी लागेल का नाही? ते काय म्हणतात, हक्काचं मत आहे. आदल्या रात्री 4 बाटल्या फोडल्या, कोंबड्याचा पाय हातात पायात दिला की 10 वाजताच माग मारा मतदान करून जातात. ही त्याची मानसिकता आहे. त्याला छेद द्यायचा असेल तर हत्ती ह्या चिन्हाच्या समोर बोट गेलं पाहिजे. चुकून बोट जर कमळाला गेलं तर घरात येऊन फासाचे बोट मुडून टाका बोट. ते एवढा तिरस्कार राग त्या बीजेपीचा मनाला मित्रांनो. वाटूळ केलंय आमचं 14 पासून. आज अधिकारी बघा ना, एमपीसी एमपीसी पोराभ्यास करतात का नाही. आणि या मोदीनं डायरेक्ट 81 पद सचिव म्हणून निवडली. परीक्षाच नाही त्यांच्या. आमची पोरं अभ्यास करतायत, त्यांचं काय? एमपीसी एमपीसीच्या परीक्षा असतात. परीक्षा घेऊन मग तो सचिव होत असतो, कलेक्टर होत असतो. त्या मोदीनं डायरेक्ट 81 पद भरली मित्रांनो. नाही विद्यार्थ्यांनी काय करायचं? खाजगी शाळा झाल्या किती वेळ? खाजगी शाळा केल्या का नाही? माझ्या बांधवांनो, 15,000 प्राथमिक शाळा बीजेपी वाले बंद करणार आलाय. प्राथमिक शाळेत शिक्षक कोण असतील तर बघा, 15,000 शाळा बंद झाल्या. काय क्रांती राबवला बीजेपी वाल्याने? 20 विद्यार्थ्याच्या पेक्षा जर पट कमी असेल तर ती शाळा बंद. अशा 15,000 शाळा बंद केल्या. 20 लाख विद्यार्थी शाळेपासून वंचित राहिले. कोणाच्या शाळा होत्या त्या? कोणाच्या वाड्या वस्तीवर पाड्यावर आमच्या पोराच्या शाळा होत्या. गोरगरिबांच्या शाळा होत्या. जिथं वाहन जात नाही तिथं 20 विद्यार्थ्यांची 10 विद्यार्थ्यांची शाळा होत्या. यांनी क्रायटेरिया लावलाय 20 विद्यार्थ्याच्या जर पटसंख्या कमी असेल तर ती शाळा बंद. अशा 15,000 शाळा बंद केल्या. आमची 20 लाख पोरं शाळेपासून वंचित राहिली. अरे विद्यापीठ खाजगी केली यांनी, शाळा खाजगी केल्या का नाही? पतंगराव कदम डीम्ड युनिव्हर्सिटी, डी.वाय. पाटील डीम्ड युनिव्हर्सिटी, संजय घोडावत डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये खाजगी आरक्षण नाही, मुलांना स्कॉलरशिप नाही. समाज कल्याण डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत नाही. त्यांची पोरं विमानाने आल्यात, लक्झरीने आल्यात आणि आमची माणसं विमान बघतायत नुसतं. सगळ्या विद्यापीठं खाजगी केली, सगळ्या शाळा खाजगी. अरे ह्या जिल्ह्यामध्ये 350 शिक्षक सरप्लस झालेत. कसं शिकायचं? शिकून काय करायचं? हा फार मोठा माझ्या काय म्हणून आमच्यासमोर प्रश्न तयार झाला. शाळा खाजगी, विद्यापीठ खाजगी, भांडवल. अरे बॉम्ब तयार करणारा कारखाना खाजगीकरणाकडे चाललाय. बॉम्ब तयार करणारा सिक्युरिटी आहे, ती फार सिक्युरिटी आहे, तो कारखाना हे खाजगीकरणाकडे द्यावे. करणारा घेणारा 4 बॉम्ब घरात ठेवल का नाही? उपयोगी पडत. सगळं खाजगी चाललंय माझ्या बांधवांनो. आणि म्हणून मी हा जो विनंती करायला इथं आलोय, सोमला एक आदरांजली म्हणून तुम्हाला बीजेपीला विरोध करावा. तुम्ही घड्याळाचा विचार करू नका. घड्याळ हातात गेले आणि मोबाईल मध्येच बघतोय टायमिंग. कशाला पाहिजे घड्याळ? म्हणजे दादाचं घड्याळ तर बांधूच नका. तो दादा म्हणजे रगेलगडी आहे, कधी काय करू काय सांगता येत नाही. आणि म्हणून दादा शिक्षणाच्या विरोधातला माणूस आहे, भांडवलदाराची बाजू घेणारा माणूस आहे. जावा बारामतीला,
जाहीर काय बोलतोय, अजून सुद्धा मांग झोपडीत राहते. झोपडी जगात बारामती भारी म्हणतात, तर मांग झोपडीमध्येच आहे. मोडता आल्याचे मी झोपडी दादाला, एखादं घर देता आला असेल ना दादाला, दोन दावा बारामती गेले की सुरुवातीलाच मांगुड आहे. सगळी झोपडीत राहिलेत, भिके कंगाल मांग आहेत. महाराज मित्रांनो, तेवढा बदल करता लागणार दादाला. ते आपल्या विरोधात आहेत मित्रांनो. आणि आरप्याचा विषय घेऊ नका. आरप्याला मत म्हणजे बीजेपीला मत. बहु समाज अजाबात आरपेला हा ह्यावेळेस मतदान करणार नाही का? बाबासाहेबांच्या विरोधात त्या पक्षाला हे मदत करत गेलेत का नाही? कांशीराम असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं मित्रांनो. बाबासाहेबांच्या नंतर कांशीरामलाच पूजलं जात आहे. प्रयोग केला कांशीरामने, केला का नाही? अरे उत्तर प्रदेशमध्ये पलटांच्या दुकानामध्ये टप्पे होते. ब्राह्मणाचा कप्पा, मराठ्याचा कप्पा, मागास कपड्याचे टप्पे होते. ठाकूर लोक दिवसा गोळ्या घडत होते, घडतपणे. अशा राज्यामध्ये कांशीरामने सगळ्या समाजाला एकत्र केलं. ज्यावेळेस मुख्यमंत्री मायावती केली, जावा उत्तर प्रदेशमध्ये हत्तीच दिसतात सगळं. शाहू महाराजांच्या नावाचा जिल्हा, फुलेंच्या नावाचा जिल्हा, बाबासाहेबांच्या नावाचा जिल्हा केला त्यांनी. आणि ह्यांनी काय केले? बीजेपी वाल्यांनी ईश्वरपूरचं, इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं. मुस्लिमांच्या विरोधात बोलायचं, मुस्लिमांना मारायचं, दलितांना मारायचं. मुस्लिमांना हेच खाल्लं तेच खाल्लं म्हणून कत्तलखान्यामध्ये जाऊन मारायचं. माणसामध्ये माणूस ठेवला नाही बीजेपी वाल्यांनी. मराठ्याच्या विरोधात उभे केलं का नाही? धर्मामध्ये ह्यांनी भांडणं लावली. आता मांगा मारायची पण भांडणी लावायच्या नादात आहे ते. म्हणून माणूस एकमेकापासून अलग करायचा, फोडायचा, तरच ब्राह्मणांचं राज्य टिकू शकतं. ही मानसिकता त्यांची आहे. अरे आमचं गाडगं मोठं मताचं आहे का नाही? मताचं गाडगं मोठं आमचं, आणि परुळ राज्य करायला. परुळ 124 आमदार मराठ्याचे आहेत, आहे का नाही? मुख्यमंत्री कुणाचा व्हायला पाहिजे होता? फडणवीस. सगळ्यांना झुडवा लागलाय. एक गोड सांगतो फडणवीसची. फडणवीस शरद पवार पण बोलतोय, सगळ्यांकडे बोलतोय. माझ्या बांधवांनो, फडणवीस हा कट्टर ब्राह्मण, सनातन धर्म म्हणाले. ते हे लक्षात घ्या. सनातन धर्म म्हणाले. सनातन धर्म म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, शूद्र जाती, पोट जाती, त्यांची कुलदैवत ठरवणारा जो धर्म आहे त्याला सनातन धर्म म्हणतात. ते सनातन धर्म म्हणतायत. आम्ही घटना बदलणार. दुसरी घटना तयार केली त्यांनी, केली का नाही? पुण्यामध्ये नवीन घटनेचं वाचन होतं, आपल्या पोराने उद्ध्वस्त केले. ते त्यांची घटना तयार आहे. बाबासाहेबांची घटना बाजूला करायची आणि आपली घटना लागू करायची, ही मानसिकता त्यांच्यामध्ये आहे. तेव्हा ह्या दिल्लीच्या राजकारणाला छेद द्यायचा असेल, या महाराष्ट्राच्या बीजेपीच्या राजकारणाला छेद द्यायचा असेल, तर हा तुमचा पाया आहे. पाया कमकुवत करायला पाहिजे बीजेपीचा. इथं जर बीजेपीचा कमळ फुललं तर मग ते केंद्रात राज्यात फिट होणार आहेत. आणि हा पाया आहे मित्रांनो. कुठल्याही परिस्थितीमध्ये बीजेपीला निवडून देऊ नका. मी हातून विनंती करतोय. जर तरुणांनो बीजेपीला तुम्ही निवडून दिला तर तुमचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त झालंय. इथून सुद्धा ते उद्ध्वस्त करणार आहेत. मला सांगा, मी जाहीर केलंय, नोकऱ्या आहेत का हो? सांगा आम्हाला. नुसतं लोटायला आणि पुसायला ठेवलंय. इथे 100% भरती आमची. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, तुमची मुलं शिकायची असतील, द्यायची DSP कलेक्टर व्हायचे असतील, तर शिक्षण हे शासनाचं असलं पाहिजे, सरकारच्या ताब्यात असलं पाहिजे. त्यांनी सगळ्या शाळा बंद करायचा, खाजगी विद्यापीठ करत चालले. रिझर्वेशन संपलंय आमचं. त्या बीजेपीवाल्यांनी संपवलंय. SC ST OBC रिझर्वेशन होतो. अनिल मिश्रा काय म्हणतोय? बाबासाहेबांचं नाव संपवणार, SC ST OBCचं रिझर्वेशन संपवणार आणि देश हिंदुस्थान करणार. तो अनिल मिश्रा बोलतोय, त्याच्यावर पंतप्रधान काहीतरी बोलायला पाहिजे का नाही? बोलायला तयार नाही. त्याच्या मनातलं तो बोलतोय मित्रांनो. आणि म्हणून लोकशाही धोक्यात आल्या. हुकुमशाहीकडे हे बीजेपीवाले आम्हाला घेऊन चालले. अरे 1.25 वर्ष
6.25 वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसला, आंदोलन करत बसलाय नाही. 750 शेतकरी मेले, कधीही पंतप्रधान त्यांच्या समोर गेला नाही. बाबासाहेबांची घटना अशी सांगते, एखादा देश श्रीमंत आंदोलन उभं राहिलं तर पंतप्रधानांना समोर जायचं, चर्चा करून तो प्रश्न सोडवायचा असतो. 6.25 वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसला, पंतप्रधान समोर गेला नाही, तडजोडीला बसला नाही. 750 शेतकरी मेले. मित्र, कधी डोळ्यातून पंतप्रधानाच्या डोळ्यात पाणी कधी आलं नाही. शेतकरी सुखी नाही, कामगार सुखी नाही. जेव्हा इंजिनियर झाली पोरं पुण्याला कामाला लागले, पगार किती आहे? 15,000, 20,000, 25,000 आणि घर भाडं 15,000. कसं जगायचं? म्हणून मी इथं बसलेल्या सगळ्या तरुणांना सांगतो, बीजेपीच्या काळात आपला कधी डॉक्टर झालाय का? झालाय का सांगा? अरे एमबीबीचा फॉर्म घ्यायला आणि 2 लाख फी ठेवल्या. एमबीबीएसचा फॉर्म घ्यायला 2 लाख फी ठेवल्या. डोनेशन करोडो रुपये द्यावं लागलंय. कसा डॉक्टर होणार? पूर्वी आम्ही शिकत होतो आणि स्कॉलरशिपचे पैसे आणि घरी घेऊन येत होतो, एवढ्या फॅसिलिटी आम्हाला होत्या, म्हणून आमची पोरं शिकत होती. DSP कलेक्टर झालती. आता ही सरकार नियमानं पगार घेणारी आम्ही शेवटची पिढी आहे मित्र. ही सरकार नियमानं पगार घेणारी. तुमचं आयुष्य संपवलंय बीजेपी वाल्याने. आणि एकाच बसपा नावाचा पक्ष महाराष्ट्रामध्ये त्याला तोंड देतोय, जगामध्ये तोंड, भारतामध्ये तोंड देतोय. उत्तर प्रदेशमध्ये घाबरलेत आता बसपाला. मध्ये जी त्यांची रॅली झाली मायावतीची, लाखो लोक घराच्या बाहेर पडले होते. जिथं ठाकूर लोक गोळ्या घालत होते, दिवसा घालत होते नाही, तिथे कांशीरामनं पायरवलेत बसपाच्या नावानं. 4 वेळेस मायावतीला मुख्यमंत्री केले. महाराष्ट्रात सुद्धा आम्ही ते करू शकतोय. महाराष्ट्रात सुद्धा आपला मुख्यमंत्री होऊ शकतोय. पण त्या बीजेपी नावाचा फार मोठा अडथळा आहे. आमच्यामध्ये फूट पाडणं, जातीमध्ये फूट पाडणं, धर्मामध्ये फूट पाडणं, एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात उठवणं, हे सगळं कट कारस्थान, कुटील डाव बीजेपीवाले रचत चाललेले. मी हा जर विनंती करते, शेवटी सोम गेल्यामुळे मला खूप दुःख झालं. मी तर आलो की सोम माझ्या स्वागताला असायचा. आणि एखाद्या हॉटेलमध्ये नेलं की आण रे धमक्या द्यायचा सोम. आणि तो मालक सुद्धा काउंटरवर यायचा, दादा काय पाहिजे काय सांगा. ताकद होती सोमची. ती ताकद तुम्ही टिकवा तरुणानो. असेल आम्ही गरीब, पण स्वाभिमानी आहे. आम्ही कोणाच्या समोर मान तुकवणार नाही. तुझ्या मटणासाठी काल सांगलीमध्ये 1 किलो ते का उमेदवारांना वाटलंय मटण. अरे दररोज 10 नंबर खातोय आम्ही. कुठलं मटण घातलंय? मटणाला आणि पैशाला भालणारे आपल्या जाती नाहीत. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, 2 दिवस सावध राहावा. पैशाचं वाटप होणार आहे, मटणाचं पण वाटप होणार आहे, त्याचं पण वाटप होणार आहे. तेव्हा 2 दिवस निर्व्यसनी राहावा. काय करू नका. पण ह्या बीजेपीला डाळा. तुम्ही RPIची काळजी करू नका, ती निवडून येत नाही. आणि मतवाद करू नका, करू नका. आणि दादाचं घड्याळ काय चालत नाही. तिकडे मत तुमचं बाद मत आहे. तुमच्या मताला जर ते घ्यायचं असेल, मत म्हणून सन्मानाने यायचं असेल, तर हत्तीच्या पुढचं बटन दाबून बहुसंख्येनं, बहुमतानं. मला आज खात्री वाटली हाताला मॉ बघून. प्रज्ञात आहे बघा, BA BEd आहे. किती वर्ष BEd झालंय? किती वर्ष झालं BEd होऊन? 5 वर्ष झालं BA BEdच्या पोरीला नोकरी नाही. BA BEd पूर्वी झाला की लगेच नोकरी लागायची. मी MA BEd झालो, मला 10 कॉल आले होते. आता कॉल नाही, बोलवत नाही कोण. आणि नोकरी लागायला डोनेशन मागायला. कुठलं डोनेशन द्यायचं? या सगळ्या वातावरणात छेद द्यायचा असेल तर बसपा नावाचा पक्ष, त्याचं चिन्ह आहे हत्ती. हत्ती पूर्व RPIचं होतं, त्यांनी गमावलंय. कुठलं चिन्ह घेतलं मला माहित नाही. कप बशीवर आल्यात गडी. आणि म्हणून त्यांची काही काळजी करू नका. हत्तीच्या चालीनं तुम्ही सभागृहामध्ये जावं, एवढी अपेक्षा व्यक्त. तरुणांना सांगतो, 2 दिवस कट्टर पारा ठेवा.
तर त्यांना वाचलं का नाही दादा, कोटीची प्रॉपर्टी 300 कोटीला आणि स्टॅम्प ड्युटी भरल्या 500 रुपये. त्याला जात घ्यायला पाहिजे, पण सत्ता असल्यामुळे तो बाहेर थांबलाय. एक दिवस दादा आताच दिसायणार आहे ना, मी ते बघणार आहे. बाबासाहेबांच्या घटनेच्या चाकोरीत, कायद्याच्या चाकोरीत सापडला, त्याला सुट्टी नाही. इंदिरा गांधीला सुद्धा अटक झाली होती. दादा तुम्ही काय घेऊन बसलाय? आणि म्हणून ह्या सगळ्या त्यांच्या लाटाळ्या चालल्यात, एकमेकांमध्ये वाद चालले, चालू देत भांडू देत. पण आपला गट्टा तरुण मी हाजरून सांगतो, 2 दिवसात कडक पारा ठेवा. कोणाला की त्याला डांबून ठेवा. पोलीस आपलं आहे त्यांना बोलून घ्या, त्याच्या ताब्यात द्या. पैसे वाटणं हा गुन्हा आहे, मटण वाटणं ह्या काळात गुन्हा आहे. हे सगळे गुन्हेगार या वसाहतीमध्ये घुसतील. मी जाता जाता सांगतो, मांग महार म्हणजे हक्काचं मतदान म्हणतात ते. आदल्या रात्री दारूच्या बाटल्या फोडल्या आणि मटण वाढलं की 10च्या आत निवडून मतदान करायला येतात. त्या विचारात छेद द्यायचा आहे तुम्ही. आम्ही मटणासाठी पैशासाठी भांडणारी माणसं आहे, आम्ही स्वाभिमानासाठी लढणारी माणसं आहोत. आम्ही माणूस आहोत. आम्ही 500 आणि 200च्या मटणासाठी भांडणारी माणसं. आम्ही काय गुलाम नाही विक्री करायला. आम्ही 6.5 फुटाची माणसं आहे, मटणासाठी भांडणारी नाही. आमचा लिलाव कोणच करू शकत नाही. म्हणून मी सगळ्या तरुणांना सांगतो, माझ्या आई बहिणी सांगतो, कोण पैसे द्यायला आले की धडा तिथंच आणि पोलिसाला बोलून घ्या, त्याने मला पैसे दिलेत म्हणून. कारण का आम्ही काय पैसे देऊ शकत नाही, का देणार आहे? आम्ही कुठलं पैसे देणार? आमची ताकद तुमचं मत आहे. आमचं ताकद तुमचं मत आहे. तुमची ताकद पैसा आहे. पैशाला कोळणारा समाज आमचा आहे. झोपडी जरी राहिलो तर मान कधी तुकवलं नाही आपण. आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणत होते, जग बदललं घालून खाऊ, सांगून गेले मजबे म्हणून. धर्मांताने अखंड पेळले, धर्मांताने तसेच जळले, मगरीने जनुमानी की गिळले, चोर झाले साव, जग बदललं घालून खाऊ, सांगून गेले मजबे म्हणून. याचा अर्थ काय माहित आहे का? मगरीला 2 पाळ्या असतात नाही. वरची पाळी कमळाची आहे, जातीवाद्यांची आहे. खालची पाळी दादाची आहे, भांडवलदारांची आहे. त्या जातीवाद भांडवलदारांच्या जबड्यात ते साई माळी केली त्यामुळे गोष्टी नाही. त्यांना स्वतःला बरोबर नांग मारल्या. त्यांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळायचं असेल तर बाबासाहेबांचा विचाराचा ठोका मगरीच्या मुडक्यावर बसला पाहिजे, तरच मगर तोंड उघडेल आणि तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. हा अर्थ अण्णाभाऊसाठी आपल्या कवनातून सांगितलेला. आणि म्हणून मित्रांनो, विद्वता आमच्याकडेच आहे, हे लक्षात घ्या. लय ते विद्वान आहे, कोणत्याकडे मागून आम्हीच विद्वान आहे का नाही? आम्हीच विद्वान आहे, पण संधी देणं झाल्यात आम्हाला. बाबासाहेबांना ज्याला संधी मिळाली तर जगातल्या 6 विद्वानापैकी 1 विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्म झाला. विद्वता आमच्याकडेच आहे. एक गोष्ट सांगतो, माझं भाषण संपवतो. अण्णाभाऊंना पिक्चरचा नाद होता आणि मुंबईमध्ये दत्ताचं शूटिंग चालू होतं. 3 तोंडाचा दत्त, पाठीमागं गाय, बाजूला कुत्री. 15 दिवस त्यांच्या विद्वान डायरेक्टरला सीनच पूर्ण होत नव्हता. गाय आली की कुत्रा अंगावर फुंकायचं, दत्ताला घाम सुटायचा, दत्त पडून जायचा. अण्णाभाऊ म्हणायचे, मला 1 रुपया दिल्याशिवाय तुझ्या दत्त जागेवर आणणार. ते डायरेक्टर फेसाळलं. अण्णा मला 1-2 रुपयाची पण दत्त जागेवर ठेव. आम्हाला आज विद्वत आहे. अण्णा गेले, अर्धा किलोच घेऊन आले. ही विद्वता आमच्याकडेच आहे. संधी फक्त देणं झाल्यात आम्हाला. अर्धा किलो घेऊन आले. मुंबई सारख्या शहरामध्ये अर्धा किलो बघून कुत्र्याला कळायचं बंद झालं. दत्ताच्या झोळी सोडलं, कुत्र झोळीला नाक लावून उभं राहिलं, गाय राहिली, दत्ताचा शेड पूर्ण. विद्वान समाज आमचा आहे. त्या विद्वतेला नाकारण्याचं काम बीजेपीवाले करू लागलेत. त्या विद्वतेला आपल्या मुठीत ठेवण्याचं काम ते बीजेपीवाले करू लागलेत. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, आपली विद्वत्ता उजळायची असेल, त्याला चाल मिळायची असेल, हे तुमचे सगळे प्रश्न सुटायचे असतील तर 15 तारखेला घड्याळाचा नाद करू नका. गप्पशी घरातच आहे आपल्या, कशाला पाहिजे? हत्ती आणा, हत्ती. आणि ह्या रस्त्याने हत्ती फिरू लागला तर कोणाची
काय गरज नाही. हत्ती सगळ्यांना उधळत जाऊन तुमचं कल्याण करेल मला खात्री आहे. हे चौघे जर सभागृहामध्ये गेले तर अडवणार. मागासवर्गाचा फंड आम्ही खर्च करू शकतो. एक उदाहरण सांगतो. चंद्रकांत हंडोरे समाज कल्याण मंत्री होते आणि ह्यो दादा म्हणाला मागासवर्गाचा फंड सिंचनाकडे वळवा. चंद्रकांत हंडोरे लेखा माझा फंड आहे, मी खर्च करू शकतोय, तुझा फंड नाही. सारबाजूला म्हटले का नाही. आणि सामाजिक न्याय भवन हंडोरीनं बांधलं. समाज कल्याण मध्ये शिकणाऱ्या पोरांना तिप्पट स्कॉलरशिप केली. 100 विद्यार्थी वसतिगृह जिल्ह्याच्या ठिकाणी बांधलं का नाही. तसं काम हत्तीच्या माध्यमातून निवडून जाणार ह्या चौघांनी करावं एवढीच एक हात विनंती करतो. आणि पुन्हा हत्तीवर तुमचं बोट जाऊ दे. जायला अशापेक्षा व्यक्त करून माझं लांबले पाटील पुणे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.